पालघर हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांच्या बॅगेची भरारी पथकाकडून तपासणी। बॅगेमध्ये फक्त कपडे आहेत, युरिन पॉट नाही असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला। तुम्ही सगळीकडे पैसे खाल्ले म्हणून तुमच्या बॅग चेक होतात, आमच्या पण बॅग्स चेक होतात, पण आम्ही व्हिडिओ काढत नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। उपमुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉप्टरने मुखेड इथे दाखल झाल्यावर हेलिपॅडवर त्यांच्या बॅगचीही तपासणी। फडणवीस भाजप उमेदवार तुषार राठोड यांच्या प्रचारासाठी मुखेडमध्ये। बारामतीत अजित पवारांच्या बॅगची तपासणी। पुढील दौऱ्यासाठी रवाना होताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमध्ये तपासली बॅग। लातूरमध्ये राज ठाकरेंच्याही बॅग तपासल्याचा व्हिडिओ समोर। 7 दिवसांपूर्वी राज ठाकरे लातूर दौऱ्यावर आले असताना त्यांची बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासली। लातूर विमानतळावर आगमन होताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या बॅगची ही तपासणी। लातूरमध्ये येताना आणि जाताना खरगेंची बॅग तपासली। यवतमाळमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं हेलिकॉप्टर येताच त्यांची बॅग तपासण्यासाठी निवडणूक कर्मचारी धावले, परंतु पटोलेंनी बॅगच न आणल्यानं तपासणी पथकाला तपासणी करता आली नाही। निवडणूक आयोगाच्या नियमात जे आहे त्यानुसार चौकशी होतच राहते, त्यावर राजकारण होऊ शकत नाही। शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे। बॅग तपासणीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। राहुल गांधींची उद्या नंदुरबार आणि नांदेडमध्ये सभा। काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सभा घेणार। राहुल गांधी म्हणतात मुस्लिमांना आरक्षण द्यायला हवं, पण हे आरक्षण देताना एससी एसटीचं आरक्षण काढावं लागेल। तुमची चौथी पिढी आली तरी मुस्लिमांना आरक्षण मिळणार नाही, अमित शहांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला फक्त ब्राह्मण म्हणून विरोध का? लक्ष्मण हाकेंचा सवाल। एक वेळ भाजपला मतदान करू, पण शरद पवारांच्या तुतारीला मतदान नाही, हाकेंनी केलं स्पष्ट। ओबीसी समाज या वेळेला महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करणार। लोकसभेला झालेल्या पराभवाचा बदला विधानसभेला घेतलेला दिसेल। विधानसभा निवडणुकीवर हाकेंची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांना अहवालामध्ये क्लीन चिट नाही। माझाच्या मुलाखतीत माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांचा गौप्यस्फोट। आमच्या समोर पुरावे येऊ दिले नाहीत, चांदीवाल यांचा दावा। अहवालातल्या बाबी कोणत्याही सरकारला पचनी पडणाऱ्या नाहीत, चांदीवाल यांचं वक्तव्य। काही अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस केल्याचा न्यायमूर्ती चांदीवाल यांचा माझाच्या मुलाखतीत दावा। सचिन वाझेने शपथपत्रात अजित पवार, शरद पवारांचं नाव घेतलं। वाझे आणि देशमुखांनी फडणवीसांनाही गुंतवण्याचा प्रयत्न केला। माजी निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांचा माझावर गौप्यस्फोट। सलील देशमुखांचा 40 लाखांचा व्यवहाराचा व्हॉट्सअप मेसेज वाझेंनी दाखवला, मात्र साक्षी पुराव्याच्या नियमानुसार तो रेकॉर्डवर घेतला नाही, चांदीवाल यांची माहिती। आयोगाकडे येण्याआधी बाहेर वाझे आणि परमबीर सिंग यांची एक बैठक झाली, तसंच देशमुख आणि वाझे यांची एक बैठक झाली। शपथपत्र देऊनही अखेरच्या क्षणी परमबीर सिंग वाझेने साक्ष फिरवली, चांदीवाल यांचा गौप्यस्फोट। 100 कोटी वसुली प्रकरणात डीसीपी लक्ष्मीकांत पाटील रोज हस्तक्षेप करत होते। चांदीवालांच्या गौप्यस्फोटाला परमबीर सिंग यांचा दुजोरा, तर संजय पांडे, शरद पवार, उद्धव ठाकरे हे त्यांना निर्देश देत होते असंही वक्तव्य। चांदीवाल आयोगाचा अहवाल अत्यंत धक्कादायक। ठाकरेंचं सरकार असताना हा अहवाल आला, पण त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही। अनेक पुरावे असूनही मला ते रेकॉर्डवर घेता आले नाही, फडणवीसांचं वक्तव्य। विरोधकांना फडणवीसांची भीती वाटत असावी म्हणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, राम शिंदेंचं वक्तव्य। पण विरोधकांचं माप भरलं होतं, त्यामुळे त्यांचे पक्ष फुटले आणि चिन्हही गेलं, राम शिंदेंची टीका। मवियाच्या वसुलीचा खरा चेहरा एबीपी माझाने समोर आणलाय। एकीकडे आयोग नेमायचा, त्यांना सोयी सुविधा द्यायच्या नाहीत आणि अहवाल दाबायचं हे पाप मवियाने केलं। श्रीकांत शिंदेंची चांदीवालांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया। 100 कोटी वसुलीचं संपूर्ण प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं आहे। फक्त अनिल देशमुख नाही तर संपूर्ण मविया गुंतलेली, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशीही दरेकरांची मागणी। चांदीवाल कमिशनने लिहिलेलं खरं, परमबीर सिंग आणि वाझे यांना कोणताही पुरावा दिला नाही, कोर्टानेही तेच सांगितलं। यांना फक्त शरद पवारांना अडकवायचं होतं, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। चांदीवाल यांनी ही गोष्ट तेव्हा का सांगितली नाही, त्यामुळे प्रश्न तर केले जाणारच। हा रडीचा डाव, षडयंत्र करणारा कोण हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती। सलील देशमुख यांची नाव न घेता फडणवीसांवर टीका। भाजपच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसची नवी जाहिरात। काँग्रेसच्या योजनांची अंमलबजावणी झाली की नाही हे पाहण्यासाठी कर्नाटकात या, खर्च कर्नाटक काँग्रेस करेल अशी जाहिरात। ज्याने शिवसेना मातोश्रीवर आघात केला त्यांचा समाचार घेणार, सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। आता आम्ही अलीबाबा 40 चोरचा पार्ट 2 म्हणजे देवेंद्र बाबा 40 चोर काढू, सुषमा अंधारेंचा टोला।
मवियाचं सरकार पाडण्यात अदानींचा हात, राऊतांचा गंभीर आरोप. तर अमित शहा, फडणवीस, अजित पवार आणि अदानींची अनेक वेळा बैठक झाल्याचा संजय राऊतांचा दावा. 2019ला पहाटेच्या शपथविधीच्या आधीच्या बैठकीत गौतम अदानी नव्हते, अजित पवारांची माहिती. महाविकास आघाडीचा जाहीरनामा फसवा, याआधी लाडकी बहीण योजनेवरनं टीका केली, आता त्याच योजनेचा मवियाच्या जाहीरनाम्यात समावेश. सुनील तटकरेंचं टीकास्त्र. बाकीच्यांचं वय बघता मलाच या बारामतीत सगळं बघायचंय, अजितदादांचं नाव न घेता शरद पवारांवर निशाणा. मुलीनंतर साहेबांनी थेट नातूच पुढे केला, बारामती तालुक्यातील गाव भेटी दरम्यान अजित पवारांची भटकेबाजी. साताऱ्यातील माणखटाव मतदारसंघात स्वराज्य सेना पक्षाच्या उमेदवाराचा ट्रम्पेट चिन्हाचा तुतारी असा शब्दप्रयोग करून प्रचार. स्वाभिमानीने प्रचाराच्या गाड्या पोलीस ठाण्यात नेल्या. हेमंत रासनेंकडून निवडणूक झाल्यानंतर बघून घेईन अशी धमकी दिली जाते. पुण्याच्या कसबा मतदारसंघाचे मनसे उमेदवार गणेश भोकरेंचा आरोप. हितचिंतकाला त्रास होत असल्यामुळे माझा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न. मलिकांच्या जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर प्रतिक्रिया. कोर्टाला योग्य तो जबाब देईन असंही वक्तव्य. वंचितच्या मुंबईमध्ये होणाऱ्या सभेचा टीझर प्रदर्शित. मुंबईतल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची गुरुवारी जाहीर सभा. कुर्ला पूर्व इथल्या नेहरू नगरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात सभेचं आयोजन. गुहागर मतदारसंघात महायुतीमध्ये पुन्हा नाराजी नाट्य. भाजपच्या कार्यकर्त्यांनी थांबवला प्रचार. शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपच्या माजी आमदारांबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल कार्यकर्ते नाराज. पालघरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रचार सभेत श्रीनिवास वनगांची उपस्थिती. मी आतापर्यंत कोणालाही वाऱ्यावर सोडलं नाही, श्रीनिवास वनगांनाही वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. नांदेडच्या मुखेडमध्ये देवेंद्र फडणवीसांची रॅली. मुखेडमध्ये भाजपचे उमेदवार तुषार राठोड यांच्या प्रचारासाठी फडणवीस मैदानात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे माजी सचिव बालाजी खतगावकरांची मुखेड मतदारसंघातून बंडखोरी. मुख्यमंत्र्यांचा बालाजी खतगावकरांना पाठिंबा नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. कापूस आणि सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमी आल्यास मधील फरक सरकार देणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही. अकोल्यामध्ये भाजप ठाकरे गट आणि प्रहारच्या बंडखोर उमेदवारांचे बॅनर अज्ञातांनी फाडले. अशोक ओळंबे, हरीश अलीमचंदानी आणि राजेश मिश्रा यांचे बॅनर्स फाडले. शहराच्या अकोट फैल भागातली देशमुख फैलातली घटना. पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. कोल्हापूर उत्तरमधील नाराजी नाट्यानंतर मधुरी महाराजे प्रचारात सक्रिय. कोल्हापूरच्या करवीर विधानसभा मतदारसंघातील मविया उमेदवार राहुल पाटील यांच्या प्रचारासाठी घेतला महिला मेळावा. 17 नोव्हेंबरच्या राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कातल्या सभेला अजूनही प्रशासनाकडून परवानगी नाही. मात्र राज ठाकरेंच्या सभेच्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात 17 नोव्हेंबरच्या सभेचा उल्लेख. वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंची प्रचार रॅली. जिजामातानगर शिवसेना शाखेपासून आदित्य ठाकरेंनी काढली रॅली. खासदार अरविंद सावंतही रॅलीमध्ये सहभागी. मुंबईसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कंबर कसली. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाबाबत संघाच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या. संघाच्या 72 समन्वयकांकडे मुंबईत एक है तो सेफ हैची जबाबदारी. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले. वायकरांचे कार्यकर्ते महिलांना वस्तूंचं वाटप करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक. जोगेश्वरीतील राड्या प्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. वायकरांच्या मुलीचा पाठलाग. शिवसेना महिला कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेल्यामुळे आणि जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड बंद केल्याप्रकरणी कारवाई. महिलांवर हात उचलला हेच का ठाकरे गटाचा सरकार. जोगेश्वरी राडा प्रकरणी शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंचा सवाल. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी. रवींद्र वायकर यांचे आरोप. ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांनी काढले खोडून. महिलांच्या पदरात लपून लढण्यापेक्षा समोर या, बाळा नर यांचं रवींद्र वायकरांना आव्हान. मुंबईत सर्वत्र शिंदेंच्या पक्षाकडून मतदारांना धान्य पैशांचं वाटप. अनिल परब यांचा आरोप. जोगेश्वरीच्या मातोश्री क्लबवर कारवाईच्या मागणीसाठीच आम्ही गेलो होतो. अनिल परबांचं स्पष्टीकरण. जोगेश्वरीमध्ये पैसे वाटप सुरूच. पोलिसांच्या उपस्थितीत पैसे पुरवले गेले. संजय राऊतांचा आरोप. विक्रोळी विधानसभेत शिवसेनेच्या सुवर्णा कारंजे यांनी टागोरनगर विभागात काढली प्रचार रॅली. या रॅलीत गोविंदा, खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के सहभागी. संजय निरुपम यांचा दिंडोशी मतदारसंघात रिक्षा चालकांशी संवाद. यावेळी प्रचार करताना निरुपम यांनी स्वतः रिक्षा चालवण्याचा घेतला आनंद.
मातोश्रीच्या कलानगर परिसरात एकनाथ शिंदेंचं पोस्टर, केलंय काम भारी, आता पुढची तयारी, अशा आशयाचं पोस्टर. पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवरील बागायतदार शेतकरी फेडरेशनचा राजेंद्र गावित यांना पाठिंबा. केतखडीत बैठक घेत महायुतीच्या गावित यांना पाठिंबा देण्याचा निर्णय. मुंबईत 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग असे 4349 गृह टपाली मतदार, त्यातील 1481 मतदारांचं आजपर्यंत मतदान. 16 नोव्हेंबरपर्यंत गृह मतदानाची संधी. विधानसभा निवडणुकीत मुंबईत 8% महिला उमेदवार, 36 जागांसाठी 618 उमेदवार रिंगणात. यात महिला उमेदवारांची संख्या 49, शिंदे पक्षाकडनं 4, तर ठाकरे, भाजप आणि मनसेचे प्रत्येकी 3 महिला उमेदवार. उद्धव ठाकरेंच्या फिरण्यावर बंदी घाला, भाजप नेते नितेश राणेंची मागणी. उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्गातल्या सभेवर नितेश राणेंची टीका. आमदार नसताना झालेली विकास कामं महेंद्र थोरवेंनी त्यांच्या नावावर खपवली, अपक्ष उमेदवार सुधाकर घारेंचा आरोप. आमदारांनी आणलेले 2900 कोटी गेले कुठे, असाही सवाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.